पद्धतीने आमदार वैभव नाईक हे एक वैफल्यग्रस्त व्यक्ती म्हणून सध्या त्यांची परिस्थिती झालेली आहे. कारण त्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोललेच की रवींद्र फाटक यांना सिंधुदुर्गातून बाहेर काढलं पाहिजे म्हणून. पण त्यांना कल्पनाही नसेल की रवींद्र फाटक ह्या माणसाची ताकद काय आहे ती. कारण 1-2 दिवसच झाले आपले ह्यांचे उद्धव साहेबांचे निकटवर्तीय डॉक्टर दीपक सावंत जे आरोग्यमंत्री होते, माजी आरोग्यमंत्री, यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते देवगड तालुक्यातले कोळशी गावचे. हे सगळं रवींद्र फाटक साहेबांनीच सगळं अरेंजमेंट करून घेतलं आणि त्यांना प्रवेश घेतला. मग याच्या पुढे जाऊन ते आणखी किती प्रवेश घेतील ह्या भीतीने वैभव नाईक म्हणतात की त्यांना सिंधुदुर्गातून बाहेर केलं पाहिजे. कारण त्यांनी आता वसाच घेतलेला आहे की सिंधुदुर्गाचा विकास हाच त्यांचा एक ध्यास. कारण त्या दिवशी आपल्या कणकवली झाले त्यावेळी त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेलंच होतं की याच्यापुढे सिंधुदुर्गाचा विकास आपल्याला करायचा आहे. आणि ज्या पद्धतीने CM साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत, वेगवेगळे नवीन निर्णय घेत आहेत आणि फास्ट त्याच्यावरती अंमलबजावणी होते आहे, त्या पद्धतीने जर सरकार आपलं जे चालतं आहे आणि हे विरोधकांना खुपतं आहे. कारण ह्याच्या अगोदर असं कधीच नाही. आता वैभव आमदारांनी जरी की काय आता जे निधी वगैरे आणलेला आहे बंदराचा म्हणा हे म्हणा, हा आणलेला नाही आहे, हा CM साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनीच सगळं सँक्शन केलेलं आहे. कारण ही त्यांच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात ही सगळी कामं दिलेली होती. स्थानिक आमदार म्हणून प्रत्येकाला निधी हा असतो. त्याच्यामुळे त्यांच्यानी वेगळं आणि विशेष असं काही केलेलं नाही. व आपली ताकद लावून किंवा हे लावून वगैरे ज्याप्रमाणे ते स्टेटमेंट देत आहेत आणि सांगत आहेत की मी हे असं केलं, मी हा असा निधी आणला, असं काही नाही आहे. हा निधी त्यांचा जो त्यांच्या ह्याला मिळत असतो आमदारकीसाठी, प्रत्येक आमदारकीला जो निधी मिळतो त्या पद्धतीतच हा निधी आहे. आणि ती दिलेली अगोदरची कामं होती तीच मुख्यमंत्री साहेबांनी सँक्शन केलेली आहेत. तर ह्याच्यापुढे जी आता काय म्हणजे कितपत निधी आणतात याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण कदाचित जर या साईड आपल्या शिवसेनेमध्ये ते आलेच होते, ते जुन्या शिवसेनेमध्ये आता आहेत उबाटामध्ये, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये. पण आता परिस्थिती अशी बघितली की काल आता त्यांचा भगवा चषक चालू आहे सध्या, कालच त्याचं उद्घाटन झालं. पण आज त्यांच्या बॅनरवरती हायवेवरती बघितलात तुम्ही तर कुठच्याही बॅनरवरती आमदार वैभव नाईकांचा फोटो नाही आहे. मग याच्यावरून त्यांच्यात आणि खासदार साहेबांच्यात काय चाललं आहे हे सर्वश्रुत आहे आणि जनतेला पण कळतं आहे की त्यांची काय परिस्थिती आहे. त्यामुळे माझं एक तालुका प्रमुख म्हणून असं म्हणणं आहे, मालवणचा तालुका प्रमुख म्हणून, की जर त्यांना यायचं असेल तर त्यांनी बिंदास यावं. कारण त्यांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांचे संबंध हे आम्हाला माहिती आहेत, खूप जवळचे संबंध आहेत. कारण आजपर्यंत आपल्या फयान वादळ झालं किंवा आणि तौक्ते वादळ झालं, ह्याच्यात जो मदत कार्य जे केलं आमदारांनी ते स्वतः आमदारांनी उपलब्ध नाही केलं. हे सगळं आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी सगळं त्यांना पुरवलेलं होतं. ते ट्रक 5-5, 6-6 ट्रक पत्रे किंवा आणि काय ताडपत्री म्हणा किंवा आणि जे काय गोष्टी होत्या ह्या सगळ्या शिंदे साहेबांच्या मार्फतच आलेल्या होत्या. त्यामुळे स्वतःचं कर्तृत्व किती आहे आणि काय नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट येऊन जाऊन आमच्या केसरकर साहेबांवरती हे आरोप करत आहेत. पण त्यांना कल्पना नसेल की ही सिंधुरत्न योजना जी आहे ही पूर्वी चांदा ते बांधा होती. ही चांदा ते बांधा आघाडी सरकारच्या काळात ह्याच्यात महाविकास आघाडीच्या काळात ही बंद झाली. कारण अजितदादांनी त्याच्यावरती हे केलं आणि बंद केल्याने ती. आणि तीच रत्नसिंधू आत्ताच्या ह्या सरकारच्या काळात ही रत्नसिंधू म्हणून ही पुन्हा चालू केली. आणि याच्यात एवढा निधी दिला. आता बरीचशी आपण मच्छीमारांची जे प्रस्ताव होते ते आता नाही म्हटलं तरी मला वाटतं काहीतरी 40-42 प्रस्ताव आत्ता नुकते सँक्शन केले त्यांच्यानी. इन्सुलेट गाडी, जाळी, त्याच्यानंतर बिगर यांत्रिकी नौकांना यांत्रिकीकरण, अशा ह्याच्यामध्ये स्वरूपात बऱ्याच मच्छीमारांना त्याचा लाभ मिळणार आहे. आणखी नाही आता त्याच्यात पुढे जाऊन तुमच्या फूड प्रोसेसिंग, फळ संशोधन, त्याच्यामध्ये नंतर आपला गिरगाईचा प्रकल्प आहेत किंवा शेळ्या मेंढ्या यांचे प्रकल्प आहेत, कुक्कुटपालनाचे प्रकल्प आहेत. हे यासाठी पण त्याच्यात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आत्ता त्या दिवशी 2 दिवसापूर्वी आपलं ओरसल्याचं उद्घाटन झालं ऑफिसचं. ते ऑफिस सर्व सोयींनी युक्त आहे आणि कोणीही तिथे सर्वसामान्य माणूस त्या ऑफिसमध्ये जाऊन आपले प्रस्ताव देऊ शकतो, माहिती घेऊ शकतो. अशा पद्धतीने ते ऑफिस केलेलं आहे. आणि ऑफिस आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये वरच्या माळ्यावरती ह्याच्यात आहे, नियोजन मंडळाच्या इथे. त्यानंतर त्यांच्यानी फक्त आमदार म्हणूनच राहायचं. संघटना ठीक आहे, शेवटी कसं आमदार असल्यानंतर संघटनेशी
म्हणजे मिळता जुळता करून घ्यावंच लागतं, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण की काही गोष्टीत संघटनेचे जे नियम आहेत त्याप्रमाणे संघटना म्हणजे संघटना चालली जाणार आणि आमदारकीची त्यांची जी काय पद्धत आहे काम करायची त्याप्रमाणे ते काम करतील. पण आम्ही म्हणजे जुळवून घेणार, कारण इलाज नाही त्या गोष्टीला. निलेश राणेंचं काय बघ तर या बघूया आता काय, जर ते इकडे आले तर मोठी उलथापालथ, राजकीयदृष्ट्या मोठी उलथापालथ होणार. कारण आता भाजपमधून निलेश राणेंनी पण तयारी केली या मतदारसंघासाठी, बरोबर ना. मग ती त्यांच्याने फुल तयारी केली आणि समजा जर यांच्याने वैभव नाईक जर इकडे आले आणि ह्या मतदारसंघावरती जर आम्ही दावा केला तर हा आम्हाला देणं भाग आहे, कारण हा मूळ मतदारसंघ शिवसेनेचाच आहे, धनुष्यबाणाचं आहे आणि शिवसेनेचं आहे. त्याच्यामुळे साहजिकच युतीत हा मतदारसंघ जो कोण येऊ, आम्ही प्रयत्न तर करणार हा मतदारसंघ आम्हाला मागायचा. पण आता जर निलेश राणे तिकडून तयारी करत आहेत, त्यांच्यानी केल्याने समजा वैभव नाईक इकडे आले आणि इथून ह्यांना सीट मिळाली तर ते गणित खूप मोठं होईल आणि राजकीय उलथापालथ ही मोठ्या प्रमाणात होणार. समीकरणं सगळी बदलून जाणार, सगळी समीकरणं बदलून जाणार. कारण म्हणजे कोणाला नक्की तिकीट द्यायचं, म्हणजे भाजपने आपली सीट मागावी की शिवसेनेने आपली सीट, शेवटी काय आम्हाला जो उमेदवार पक्ष जो उमेदवार देईल आम्हाला त्याचं काम करणं भागच आहे, भले काही असते. म्हणजे कोण, कारण शिवसेनेची अशी पद्धत होती पहिल्यापासून, बाळासाहेबांनी दगड जरी दिला आणि त्याला निवडून आणा म्हणून सांगितलं तरी कार्यकर्ते त्याला निवडून आणत होते. आणि तीच परंपरा आणि तीच पद्धती आणि बाळासाहेबांची दिघेसाहेबांची विचारसरणी घेऊन आज शिंदेसाहेब पक्ष पुढे नेत आहेत. त्यामुळे त्या विचारसरणीला साजेसं काम करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि ज्याप्रमाणे पक्ष किंवा आपली जी संघटना आहे ती संघटना ज्याप्रमाणे आम्हाला उमेदवार देईल आणि जो काय आदेश येईल त्याच्याप्रमाणे आम्ही काम करणार. त्याच्यात काय दुमतच नाही, कोणाचंच दुमत नाही बस.